तर काय बोलता मित्रांनो, तुझं पण स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो, सुहास द ब्लॉगर मित्रांनो. तर आज आपली जन्माष्टमी चालू झालेली मित्रांनो, दहीहंडी चालू झालेली मित्रांनो. आमच्या इथे 2-3 मूर्त्या बसतात, ते मी तुम्हाला दाखवेल ब्लॉगमध्ये. पूर्ण बघत राहा लास्टपर्यंत. आणि आपण उद्या हा कंटिन्यू उद्या ब्लॉग होणार आहे मित्रांनो. हा पण आता मी शूट करतोय. तर मित्रांनो, दहीहंडी आणि दहीहंडी किती लोक फुटतात ते बघूया लास्टपर्यंत. चला, मला व्हिडिओ आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सपोर्ट करा मराठी माणसाला. चला मित्रांनो, आमच्या इकडे चौक आहे, तिथे अशी कृष्णाची मूर्ती बसलेली. नाही बघा, असं पूर्ण काय डेकोरेशन केलेलं आहे बघा मित्रांनो. कसं डेकोरेशन केलेलं आहे बघा, कसं एकदम सुंदर डेकोरेशन होतं. मी तुम्हाला दाखवतोय बघा. असं मला व्हिडिओ काढायला दिलेला, तेव्हा सुंदरशी अशी मूर्ती आणि सुंदरसं डेकोरेशन आहे. असंच डेकोरेशन. तर मित्रांनो, आता जस्ट खाली चाललेलं का आज दुसरी मूर्ती दाखवायला चाललेली सकाळी, कृष्णाची मूर्ती. ती पण एकदम सुंदर मूर्ती आहे. तर मित्रांनो, हे बघा अशी मूर्ती आहे, मी दाखवतो तुम्हाला. एवढं डेकोरेशन नाही यांचं चांगलं. गणपती त्यांचं डेकोरेशन एकदम चांगलं असतं डेकोरेशन मित्र. आम्ही झूम बीम करून दाखवतोय तुम्हाला. फुलांचं आहे त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. आणि हे बघ पाठी तुम्हाला वाईट दिसत असेल का, त्यांचा गणपतीचं डेकोरेशन चालू अजून. ते दरवर्षी कृष्णाची मूर्ती आणतात. आमच्या गल्लीत दहीहंडी होते दरवर्षी, म्हणजे 3 तार लागतात मित्रांनो. का आता गेल्या वर्षी नव्हती बनवलेली, यावर्षी बनवते. 3 तार लागतात, तुम्ही बघा व्हिडिओ. देखो कहीं ऐसा न हो जाए, चोरी कर मखन तेरा जिया भी चुराए। देखो अरे देखो कहीं ऐसा न हो जाए, चोरी कर मखन तेरा जिया। यश 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 पकड, यश फक्त तेवढा पकड. हा ये थांब 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 थांब. ए खाली ए. तर मित्रांनो, दंडे फुटलेले जस. आणि आता मी भिजलेलं मित्रांनो, पूर्ण भिजलेलं. 3 तार लागलेले आहेत आमच्या गल्लीत मित्रांनो. आणि फोडलेली आहे कादंबरी, म्हणजे माझी बहीणच आहे, तिने फोडलेली आहे दंडी मित्र. चला लेट्स गो, नंतर भेटू. आता डायरेक्ट तुम्हाला मित्र गेलेला तिकडे पुण्याला, तिकडे आर्यन्स ग्रुप माहिती आहे मित्रांनो. ते गल्लीत दंडे लावते आणि त्याने 9 तार लावलेले मित्रांनो. मानला पाहिजे, त्याने 9 तार लावले. 4दा 9 तार लावले. आणि त्यानंतर त्यांनी 7 माळ्याची झेंडी लावलेली आहे, ती पण मानाची झेंडी फोडलेली आहे त्याने मित्रांनो. मला शांतता, सगळ्यांनी शांतता शांतता.
रॉकेट. हळूहळू सावकाश सावकाश आरामात या. सावकाश. इथे वेळेचं बंधन नाहीये. अगदी सहज अलगद खाली उतरा. आर्यन्स गोविंदा पथक, ठाणे टायगर्स, महाराष्ट्राचा रॉकेट गोविंदा पथकाने 9 थरांची सलामी दिली मला आहे. आर्यन्स गोविंदा पथकाचा एवढा अभिमान आहे हे मी हक्काने आज या ठिकाणी सांगतोय. अनेक लोक मला सांगायचे, अरे पूर्वेशजी तुम्ही ते जोगेश्वरीचं एक आर्यन्स गोविंदा पथक. येस, कम ऑन आर्यन्स, दाखवून द्या या जगाला आर्यन्स ठाणे टायगर्स काय आहेत. ही मानाची दहीहंडी, संस्कृतीची दहीहंडी फोडण्याचा मान आर्यन्स गोविंदा पथकाला दिला जातोय. झालाय थरार सुरू. रॉकेट असंच नाव नाहीये आर्यनचं रॉकेट. पहा तो वेग पहा. खाली घ्या लगेच, खाली घ्या, खाली घ्या, लगेच खाली घ्या, खाली घ्या. हेडशॉट हेडशॉट. आणि हा हेडशॉट. अभिनंदन आर्यन्स गोविंदा पथक परंपरेला विश्वविक्रमी उंचीवर. बोलता मित्रांनो, आता ब्लॉग एंड करायचा दिवस आलेला आहे मित्रांनो. आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि मी ब्लॉग एंड करतो आता. तर आता मला एडिटिंग करायला पण बसायचं लागेल आता लगेचच्या लगेच, का मला उद्या ब्लॉग अपलोड करायचा आहे. तर एडिट करायला बसायला लागेल मित्रांनो. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्र. आणि असा मराठी माणसाला सपोर्ट करायचं विसरू नका मित्रांनो. आणि असाच मराठी माणसाला ग्रो करायला तुमचा मराठी माणूसच पुढे नेऊ शकतो तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडेल लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि मित्रांनो 31 तारखेला आपला चिंतामणीचं आगमन आहे. तिकडे मी पण येणार आहे, तुम्ही पण या आणि आपण जाऊया चिंतामणीचं आगमनाला मित्रांनो. आणि मित्रांनो, असंच मी माझी आता मी कामाला जातो तिथं पण मिनी ब्लॉग बनवतो, त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ती लवकर जाऊन सपोर्ट करा. चला बाय बाय, भेटू आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.